काय ग? काय झालं आई? नाही काय नाही. नक्कीच काहीतरी झालंय. कसला विचार करताय तुम्ही? अगं नाही, खरंच काही नाही. सांगा ना आई. शुभ्रा, या खेपेला ना बाबांसाठी इथलं राहणं फारसं सुखावं झालं नाही ग. खूप अपराधी वाटतंय मला त्याचं. सारखे घरात वाद, ताणतणाव. म्हणजे ते काहीच नाही बोलले मला, पण समजतं ना किती मनस्ताप झाला असेल त्यांना. मला म्हणाले की आता वाड्याची डागडुजी झाली आहे, विष्णूही बोलवतोय म्हणून जातो परत वसईला. पण खरं म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर लाडू पाठवणार होतात ना? अगं विसरलेच मी. बरी झालं आठवण केलीस. ते म्हणालेत नका पाठवू. म्हणजे आई, आजोबा वसईला जात नाही आहेत. आत्ताच विष्णू काकांना फोनवर सांगत होते. अगं काय सांगतेस? खरंच? हो. आणि मला म्हणालेत ते बरोबर पाठवायचे लाडू आत्ताच दे म्हणून. देते ना, लगेच देते. पण आधी ही बातमी यांना सांगते, कारण बाबा वसईला जाणार म्हणून हे पण खूप अस्वस्थ होते. हो. हॅलो हॅलो विक्रांत, तुम्ही हॅलो विक्रांत, तुम्ही कुठे आहात? हॅलो हॅलो विक्रांत, तुमचा आवाज कट होतोय. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. हॅलो हॅलो विक्रांत, मला तुम्हाला भेटायचंय. हॅलो हॅलो, तुम्हाला ऐकू येतंय का? विक्रांत, मला तुम्हाला त्या सीडी विषयी आणि सुलेख. हॅलो नो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. अगं काय झालं? थांब बाजू. अगं प्रिया, अगं काय झालं? अगं तो माणूस. कोण माणूस? तू अगं बस, जरा शांत हो. मी पाणी आणते. हा, हे घे बाळा, हे पाणी पी. आता सावकाश. काय झालं? अगं आई, एक माणूस माझा पाठलाग करत होता. त्या बाईकडे मी त्याला पाहिला होता मागे एकदा. तो बराच वेळ माझा पाठलाग करत होता. सरंजामेचा माणूस आहे तो. सरंजामेचा माणूस? हो. तुला काही केलं नाही ना त्यांनी? नाही ग, मी भरभर चालत आले. हा सरंजामे मेला आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये. कुठल्या जन्मीचा सूड उगवतोय कोणास ठाऊक. मी यांना फोन करते. ए आई थांब, तू बाबांना फोन करू नकोस. तू दादाला सुद्धा सांगायचं नाहीयेस. अगं तू काय वेडी आहेस का? सांगू नको. अगं त्यांनी आज फक्त पाठलाग केला. उद्या भलत असेल तर काही झालं. अगं एकदा पळून निघालोत ना आपण. आई तू भाईला सांगव तर, पण तू दादाला आणि बाबांना नको सांगूस. ते पुन्हा त्याचा संबंध विक्रांतशी लावतील आणि पुन्हा घरात भांडणं वादावादी. मला त्याचा कंटाळा आलाय. मला नाही सहन होत ग आई आता हे. आणि हे पाठलागापर्यंत गेलं म्हणून मी तुला तरी सांगितलं, नाही तर मी तुला सुद्धा सांगितलं नसतं. कारण माहितीये मला तू लगेच ते जाऊन बाबांना सांगशील म्हणून. प्रिया अगं पण मला माहिती नाही ग, पण मला बाबांशी आता पूर्वीसारखं बोलावं असं नाही वाटत. आपलं कोणी असतं यावरचाच माझा विश्वास उडालाय आता.
आणि माझीच काळजी वाटते ना तुला, मी घराबाहेर पडणार नाही मग तर झालं, पण तू बाबांना सांगू नकोस. नाही ना सांगणारस तू बाबांना, आधी मला सांग. तू शांत हो आधी, शांत हो. हे बघ, तुला त्रास होईल असं मी काही होऊ देणार नाही. आई माझ्यावर विश्वास ठेव बाळा. परमेश्वर, परमेश्वर. काय झालं मालक? अभिमान कुठे आहे? तो जिथं आहे तिथं व्यवस्थित आहे मालक. मग मला भेटू का देत नाहीयेत त्याला? खरं सांग परमेश्वर, जिवंत आहे ना तो? का तो गेलाय आणि मला सांगायचं कसं म्हणून तुम्हाला प्रश्न पडलाय? हा, तो विक्रांती गेले काही दिवस तोंड दाखवेन असं झालंय का? विठ्ठलाची शपथ घेतो मग तर झालं. पोलीस काय म्हणतात? अजून काही खबर आली नाही. खबर आली नाही म्हणजे? खबर आली नाही म्हणजे काही गुप्तपणे चाललेलं तर नाहीये ना? म्हणजे काही कारवाया गुप्तपणे चालतात परमेश्वर, तुला ठाऊक आहे? त्याचा एन्काउंटर तर नाही ना केला? मला स्वप्न पडलं होतं सगळ्या पोलिसांनी मिळून त्याचा एन्काउंटर केलाय. साहेब, साहेब नको, ते काय बोलताय तुम्ही? तसं काही असेल तर माहिती काढ. तसं काही असेल तर ते थांबव, आणि तसं काही झालं तर मी जाळून टाकेन ना सगळं. माणसं फुटायला वेळ लागत नाही परमेश्वर. तसं काहीच होणार नाही साहेब. आपल्यातून बाहेर पडणारा या जगातून कायमचा बाहेर पडतो. विठ्ठलाला सच्चे भक्त आवडतात. अभिमानला काही होणार नाही. जे चाललंय ते विक्रांतच्या प्लॅन प्रमाणे सगळं व्यवस्थित आणि विठ्ठलाच्या मर्जीने चाललंय. तुम्ही काही काळजी करू नका. पण तुम्ही प्रियाला एका शब्दानं काही बोलू नका, शपथ आहे माझी तुम्हाला. आता मात्र हद्द झाली. माणूस ओळखण्यात माझी चूक होऊ शकत नाही वसुधा. चंदू मला सांगत होता की सरंजामी काहीही करणार नाही, पण माझी खात्री होती हा काही ना काहीतरी करून आपल्याला मनस्ताप देणारच. खात्री होती माझी. पण यावेळी मी गप्पा बसणार नाही. आपलं काहीही न करणं हे त्यांचं बळ असतं वसुधा. प्रियाची खात्री तो सरंजामीचा माणूस होता. हो, तिने त्याला चंदूकडे एकदा पाहिलं होतं म्हणाली. सरंजामीला घरी जाऊन धमकी देण्याची चूक मी यावेळी करणार नाही वसुधा. पुढे काय करायचं आहे पोलीस बघतील, आणि यावेळी त्याला वाचवायला तिकडे विक्रांतही नसेल. हे बघा, जे काही करायचं ना ते नीट विचार करून आणि सांभाळून करा. प्रियाला तर ते मी कुठे घराबाहेर पाठवणार नाही. आता पोरीच्या नशिबात काय वाढून ठेवलंय कोण जाणे. आणि हे सगळं मला सांगू नकोस असं ती का म्हणाली? आणि ती म्हणाली तू ऐकलंस.
म्हणाली बाबा आणि दादा पुन्हा या गोष्टीचा संबंध विक्रांतशी जोडतील, पुन्हा मला ओरडतील. आई मला हे सहन होत नाही आता. आपलं कुणी आहे याच्यावरचा विश्वासच उडालाय माझा, असं म्हणाली होती. इतकं वाईट आहे का तुम्ही? माझ्या मुलीला माझी भीती वाटणारी, खरं तर माझा आधार वाटायला हवा तिला. वसुधा, हे सगळं बदललं पाहिजे का? यशवंतराव सरंजामे बोलतोय. मधुसूदन शास्त्री बोलतोय. काय शास्त्री बुवा, आज कशी काय आमची आठवण आहे? बस, मी जे काही बोलतोय ते कान उघडे ठेवून ऐका. बोला. पूर्वी तुम्ही अत्यंत नीच चाल खेळून माझी बदनामी करायचा प्रयत्न केलात. तुमच्या मुलांनी माझ्या सख्ख्या भावाचा खून केला. शास्त्री, मी जे काय... माझं बोलणं अजून संपलं नाहीये. तुम्ही स्वतःला काय समजता मला माहिती नाही, पण सामान्य माणसाला जर तुम्ही तुमच्या हातातलं खेळणं समजत असाल तर तुमचा फार मोठा गैरसमज आहे. नाही, पण लोक तुमच्या दहशतीला घाबरत असतील, पण यापुढे समस्त शास्त्री कुटुंबापैकी एकही जण तुमच्या धमकीला भीक घालणार नाहीत. नाही शास्त्री भाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सरंजामे, यापुढे प्रियाच्याच काय पण शास्त्री कुटुंबांपैकी कोणाच्याही केसाला जरी धक्का लागला ना, याद राखा. काय हे शास्त्री, ही धमकी समजायची का मी? हा, तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला जे काही समजायचंय ते समजा. परमेश्वर, तुझ्या नावाचं एक संगमरवरी देऊळ बांधून पूजा करायची, तुझी गोंधळ घालायचा, भंडारा लावायचा. जरा ये, भेट जरा. बाबा, तुम्ही सरंजामेंना? मला राहवलं नाही म्हणून बोललो. बाबा, तुम्हीच म्हणता ना, कुठलीही गोष्ट करण्याआधी 100 वेळा विचार करावा. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं, आणि एक बाप म्हणून मी योग्य तेच केलं. या विषयावर मला जरा चंदूशी बोललं पाहिजे. बाबा, मला नाही वाटत हे सगळं तुम्ही भाईंना सांगावं. आत्ता कुठे त्यांचं परदेशी जायचं ठरतंय. तुम्ही त्यांना हे सगळं सांगाल, ते सरंजामेंशी बोलतील, पुन्हा तेच सगळं. ठीक आहे, पण मला राधा आणि प्रथमेशची काळजी वाटते. चंदू घराबाहेर असतो, त्या दोघही जण घरामध्ये एकटे असतात. सरंजामने त्यांना जर काही केलं, मी राधा वहिनींना फोन करते. ताबडतोब कर, आणि त्या दोघांनाही इथे बोलवून घे. सरंजामे हे सगळं लाईटली घेईल असं मला वाटत नाही. याचे परिणाम कुठे ना कुठेतरी होतीलच. आणि या बाबतीत तू वसुधाशी काही बोलू नकोस. जे काही बोलायचं ते मी बोलेन. आणखीन एक, आज कितीही रात्र झाली तरी मला आदिशी बोलायचंय. आपल्या घरामध्ये जे काही चाललंय आणि जे काही घडणार आहे त्या बाबतीत आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला माहितीही असायलाच हवी. काय झालं साहेब? ये बस.
आज त्या मधुसूदन शास्त्राचा फोन आला होता. फोनवरच त्याने माझी साहेब, या शास्त्राला ना एक दणका दिलाच पाहिजे. पण त्याने त्याच्या आधी मलाच दिलाय दणका. यशवंतराव सरंजामेला फोनवर जवळजवळ त्याने आज धमकीच दिली. नशीब फोनवर होता, मी समोर असतो तर माझं काय केलं असतं देव जाणे. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. एकतर तू त्या सुलेखाची माहिती काढू शकत नाहीस, दुसरं त्या प्रियालाही उचलू शकत नाहीस. अरे मग काय तू नुसता मखरात बसवून पूजा करायचा परमेश्वर झालायस का? तसं असेल तर तसं सांग, मखरात बसवून पूजा करतो तुझी. माफ करा साहेब. आधी साले हात दगडाखाली होते म्हणून कोणीही शेंबड पोरी येऊन टपली मारून जायचं. आता असं वाटतं की कोणीतरी व्हीलचेअरवर बसवलंय. करा गरा व्हीलचेअर फिरते, सगळे लोक फडाफडा चारी बाजूनी. एक मुलगा सून दिसत नाही, दुसरा जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन लपलाय कळत नाही, तिसरा तू कुठल्या जन्माचा सूड उगवतोयस. माझं काही चुकलंय का? तसं असेल तर सांग. नाही साहेब, तसं काही नाहीये. मग कसं आहे? कसं आहे मग? साहेब, सगळ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडतायत. आज तो इन्स्पेक्टर वजलवार शास्त्राच्या घराबाहेर दिसला. काय? शास्त्राच्या घराबाहेर तो वजलवार? हो साहेब, काय गोड बंगाल चाललंय तेच कळत नाहीये. पण साहेब, तुम्ही त्या शास्त्राचं टेन्शन घेऊ नका. मी त्याला जाऊन बघतो. तू जाऊन बघतोस? हो. वाघावर कुणी गुरगुरला म्हणून वाघ असिस्टंट वाघ पाठवत नाही. त्याचं काय करायचं ते मी बघून घेतो. तू त्या सुलेखाचं बघ, फक्त सुलेखाचं बघ, कळलं? शुभ्रा, अगं प्रियाला पोलीस स्टेशनवर जाऊन बराच वेळ झाला, आता अजून आली नाही ती. म्हणजे काळजी वाटते तिची. बाबा, खरं तर मी तिला म्हटलं होतं मी येते तिच्याबरोबर. मग काय म्हणाली ती? म्हणाली नको, मी मॅनेज करीन. पोलिसांनी तिला विक्रांतच्या संबंधात काही भलते सलते प्रश्न विचारले आणि ही उत्तर देऊन बसली. नाही बाबा, असं काही होणार नाही. अगं ते पोलीस आहेत, त्यांना जी माहिती हवी ती मिळेपर्यंत तुम्हाला ते नाना प्रश्न विचारून भंडावून सोडतात का? आणि ही एकटी तू जी तिला फोन करून बघ ना कुठपर्यंत आली ती. हो, आता करते.